बातमीनं बुलेटिनची सुरुवात। मनसेचा महायुतीमधला प्रवेश कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटला। ताज लँड्समधील बैठकीत बोलणी फिसकटली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं हा प्रस्ताव होता। शिंदे धनुष्यबाणावर लढण्यासाठी आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। इंजिन सोडून दुसऱ्या चिन्हावर लढू नये यावर राज ठाकरे ठाम होते। कालच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केला होता। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच कमळ चिन्हावर लढण्याचा असा कोणताही प्रस्ताव नव्हता असं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे धनुष्यबाणावरच लढण्यासाठी राज ठाकरे यांना सांगण्यात आलेलं होतं, मात्र त्यांनी नकार दिला। मनसेचा महायुतीमधला प्रवेश कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरे अमित शहांमध्ये 19 मार्चला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव होता। मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई देण्याची चर्चा झाली। दिल्लीमध्ये झालेली बैठक सकारात्मक होती। 21 मार्चला मुंबईमध्ये ताज लँड्समध्ये शिंदे फडणवीसांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीतच बोलणी फिसकटली। बोलणी फिसकटण्यामागे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं हा प्रस्ताव होता। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे धनुष्यबाणावर लढण्यासाठी आग्रही होते। मनसेचे उमेदवार इंजिन सोडून दुसऱ्या चिन्हावर लढू नयेत यावर राज ठाकरे ठाम होते। राज ठाकरेंना राज्यसभा आणि विधान परिषद याची देखील ऑफर देण्यात आली।